नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बुद्धिमत्ताच्या सिरीजमधील आज आपल्याला RRB NTPC 2025च्या ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील 6 जून 2025ला झालेला शिफ्ट 3चा पेपर बघायचा आहे. पहिला प्रश्न पहा. सूरजचा त्याच्या वर्गात वरून 18वा आणि खालून 67वा क्रमांक आहे. त्याच्या वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत? सूरजचा वरून 18वा क्रमांक आहे. आणि खालून मोजलं तर 67वा, म्हणजे इथे आहे 67वा खालून, म्हणजे वरून 18 आणि खालून 67च्या आधीचे हे 66 मुलं. असे एकूण विद्यार्थी 18 अधिक 66 हे एकूण विद्यार्थी असतील. 8 आणि 7 14, हातच्याला 1, 6 7 8, एकूण विद्यार्थी असतील 84. ऑप्शन नंबर 4. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत फ्लॅग डान्स बेस्ट हे XKTCKZ असे लिहिले जाते आणि माईल फ्लॅग वाईन हे TCDIGV असे लिहिले जाते. तर दिलेल्या भाषेत फ्लॅग हे कसे लिहिले जाते? दोन्ही वाक्य पाहिले तर दोन्ही वाक्यांमध्ये फ्लॅग हा शब्द आपल्याला कॉमन दिसतोय. मग या दोन्ही वाक्यांसाठी जे संकेत दिलेले आहेत त्या संकेतांमध्ये जो संकेत कॉमन असेल तो फ्लॅगसाठीचा संकेत असेल. बघा आता XKTCKZ आणि TCDIGV या दोन्ही संकेतांमध्ये TC हा आपल्याला कॉमन दिसतोय, म्हणजे फ्लॅगसाठीचा संकेत आहे TC. ऑप्शन नंबर 4. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार खालीलपैकी 4 पैकी 3 अक्षर समूह एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. कोणता अक्षर समूह त्या गटाशी संबंधित नाही? 4 ऑप्शन्सपैकी एक गटात न बसणारा आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. एक एक ऑप्शन आपण बघत जाऊ. पहिला आहे URO. इथे बघितलं तर यूच्या मागे तिसरा अक्षर आहे R, Rच्या मागे तिसरा अक्षर आहे O, म्हणजे URO यामध्ये 3-3चं अंतर दिसतंय. पुढे आहे TQN. Tच्या मागे तिसरा अल्फाबेट आहे Q, Qच्या मागे तिसरा अल्फाबेट आहे N. इथे पण 3-3चं अंतर दिसतंय. तिसरा ऑप्शन आहे KIE. Kच्या मागे दुसरा अल्फाबेट आहे I, Iच्या मागे चौथा अल्फाबेट आहे E, म्हणजे इथे तिसरा ऑप्शन गटात न बसणारा वाटतोय. चौथ्या ऑप्शनसाठी पण आपण चेक करून घेऊ. WTQ. Wच्या मागे तिसरा अल्फाबेट आहे T, Tच्या मागे तिसरा अल्फाबेट आहे Q. ऑप्शन नंबर 3 इतरांपेक्षा वेगळा दिसतोय. प्रवीणेश बिंदू A पासून सुरुवात करतो आणि दक्षिणेकडे 12 किलोमीटर वाहन चालवतो. इथे आपण A बिंदू घेऊ. दक्षिणेकडे म्हणजे खालच्या दिशेला येईल तो 12 किलोमीटर. त्यानंतर तो उजवे वळण घेऊन 7 किलोमीटर वाहन चालवतो. त्याच्या उजव्या बाजूला म्हणजे या बाजूला वळेल 7 किलोमीटर. त्यानंतर तो उजवीकडे वळतो आणि 14 किलोमीटर वाहन चालवतो. परत उजवीकडे म्हणजे आता वरच्या दिशेला जाईल 14 किलोमीटर. त्यानंतर तो उजवे वळण घेऊन 10 किलोमीटर वाहन चालवतो. पुन्हा उजवीकडे 10 किलोमीटर. तो अंतिम उजवे वळण घेऊन 2 किलोमीटर वाहन चालवतो. परत उजवीकडे 2 किलोमीटर. आणि बिंदू P वर थांबतो, म्हणजे इथे आहे बिंदू P. हे अंतर 12 आहे, हे 14 आहे आणि हे 2 आहे. याचा अर्थ P आणि A हे दोन्ही पॉईंट एका लाईनमध्ये आहेत. बिंदू A वर पुन्हा पोहोचण्यासाठी त्याने किती दूर आणि कोणत्या दिशेने वाहन चालविले पाहिजे? P वरून त्याला बिंदू A कडे यायचं आहे, म्हणजे त्याला या दिशेला यावं लागेल.
म्हणजे त्याला पश्चिम दिशेला यावं लागेल. आणि अंतर असेल हे 10 किलोमीटर वजा हे 7 किलोमीटर, 3 किलोमीटर त्याला पश्चिमेकडे यावं लागेल. ऑप्शन नंबर 4. जर वजा म्हणजे भागिले, भागिले म्हणजे गुणिले, गुणिले म्हणजे अधिक आणि अधिक म्हणजे वजा असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? आपण समीकरण लिहून घेऊ. 9 भागिले म्हणजे आहे गुणिले, 12 गुणिले म्हणजे आहे अधिक 450, अधिक म्हणजे आहे वजा 8208, वजा म्हणजे आहे भागिले 18. 18 1 18, 18 पंच 90, नाही 18 चौक 72, उरले 10. आता येईल 18 पंच 90, उरले 10. 18 सक 108. आता गुणाकार करून घेऊ. 12 9 88, अधिक 450 वजा 456, 108 अधिक 450 वजा 456 येतील वजा 6, म्हणजे 108 वजा 6 ते येतील 102. ऑप्शन नंबर 2. खालीलपैकी कोणते अक्षरसमूह हॅश आणि पर्सेंटेजची जागा घेतील जेणेकरून त्याच्या डाव्या बाजूकडील अक्षरसमूह जोडीमध्ये असलेले नमुने आणि संबंध त्याच प्रकारे त्याच्या उजवीकडील जोडीमध्ये असतील? त्यांनी दिलेले अक्षरसमूह आधी लिहून घेऊ. ए, आय, पी, एम, आर, व्ही. एक एक ऑप्शनसाठी आता चेक करू आपण. पहिला आहे ई, एल, आर आणि क्यू, यू, एक्स. ईसाठी संबंध आहे ए, ईच्या मागे 5 नंबरला आहे ए. एमसाठी संबंध आहे क्यू, एमच्या पुढे 1 2 3 4 नंबरला आहे क्यू. म्हणजे इथे सिरीज मॅच होत नाही. आपण दुसऱ्या ऑप्शनसाठी चेक करू. डब्ल्यू, एफ, एन, क्यू, यू, एक्स. डब्ल्यूच्या पुढे चौथा लेटर आहे ए, एमच्या पुढे चौथा लेटर आहे क्यू, एफचा संबंध आय सोबत आहे, एफच्या पुढे तिसरा लेटर आहे आय, आरचा संबंध यू सोबत आहे, आरच्या पुढे तिसरा लेटर आहे यू, एनचा संबंध पी सोबत आहे, एनच्या पुढे दुसरा लेटर आहे पी, व्हीच्या पुढे दुसरा लेटर आहे एक्स. 4 3 2च्या अंतराने अल्फाबेट पुढे सरकलेला आहे. इथे सिरीज मॅच झाली आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2, हॅश बरोबर डब्ल्यू एफ एन, पर्सेंटेज बरोबर क्यू यू एक्स. 4चा संबंध एका विशिष्ट तर्काने 10शी आहे, त्याच तर्काने 34चा संबंध 40शी आहे, त्याच तर्काने 66चा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? 4चा संबंध 10शी आहे, 34चा संबंध आहे 40शी. म्हणजे इथे 4मध्ये 6 ॲड केले 10 आले, 34मध्ये 6 ॲड केले 40 आले. आपल्याला 66चा विचारलेला आहे. 66मध्ये 6 ॲड करू. 66 आणि 6 येतील 72. 66चा संबंध 72शी असेल. ऑप्शन नंबर 1. खालीलपैकी कोणते अक्षरसमूह हॅश आणि पर्सेंटेज यांची जागा घेतील जेणेकरून त्याच्या डाव्या बाजूकडील अक्षरसमूह जोडीमध्ये असलेले स्वरूप आणि संबंध त्याच्या उजव्या बाजूकडील जोडीप्रमाणेच असतील? मगासारखाच प्रश्न आहे.
त्यांनी दिलेले अक्षरसमूह लिहून घेऊ. ई, के, एन, आर, व्ही, एन. एक एक ऑप्शन चेक करायचं. डी, एम, के, एस, झेड, क्यू. डीचा संबंध ई सोबत आहे. डीच्या लगेच पुढे आहे ई. आरचा संबंध एस सोबत आहे. आरच्या लगेच पुढे आहे एस. एमचा संबंध के सोबत आहे. एमच्या मागे दुसरा लेटर आहे के -2. व्हीचा संबंध झेड सोबत आहे. व्हीच्या पुढे चौथा लेटर आहे झेड. इथे सिरीज मॅच होत नाही आहे. पहिला ऑप्शन कॅन्सल झाला. दुसऱ्या ऑप्शनसाठी चेक करू. डी, एच, एल, एस, वाय, पी. डीचा संबंध ई सोबत आहे. डीच्या पुढचा लेटर ई. आरचा संबंध एस सोबत आहे. आरच्या पुढचा लेटर एस. एचचा संबंध के सोबत आहे. एचच्या पुढे तिसरा लेटर के. व्हीचा संबंध वाय सोबत आहे. व्हीच्या पुढे तिसरा लेटर वाय. तिसऱ्या लेटरसाठी चेक करू. एलच्या पुढे एन आहे. एलच्या पुढे दुसरा लेटर आहे एन. एनचा संबंध पी सोबत. एनच्या पुढे दुसरा लेटर आहे पी. म्हणजे इथे सिरीज मॅच झालेली आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 हॅश बरोबर DHL पर्सेंटेज बरोबर SYP. 7 बॉक्स ABCDEF आणि G एकावर एक ठेवलेले आहेत, पण त्याच क्रमाने असतील असे नाही. 7 बॉक्स काढून घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 7. C ला Fच्या अगदी वर ठेवलेले आहे. Fच्या अगदी वर C ठेवलेला आहे. G ला Bच्या अगदी वर ठेवलेले आहे. G ला Bच्या वरती. Dच्या वर फक्त E ठेवलेले आहे. Dच्या वर फक्त E म्हणजे इथे सर्वात वरती असेल E, त्याच्या खाली असेल D. Cच्या वर फक्त 2 बॉक्स ठेवलेले आहे. Cच्या वरती 2 बॉक्स फक्त, म्हणजे इथे असेल C आणि त्याच्या लगेच खाली असेल F. G ला खालून तिसऱ्या स्थानावर ठेवलेले नाही. G ला खालून तिसऱ्या स्थानावर नाही आहे आणि Gच्या खाली B आहे, म्हणजे याची पोझिशन असेल G आणि त्याच्या खाली लगेच B. आता उरलेला आहे तिसऱ्या स्थानावरती, तिथे येईल A. आपल्याला विचारलेलं आहे Gच्या वर किती बॉक्स ठेवले आहे. G दुसऱ्या नंबरला आहे. Gच्या वरती 1 2 3 4 5 बॉक्स ठेवलेले आहेत. ऑप्शन नंबर 2. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. KIO LJP MKQ NLR प्रश्नचिन्ह. पहिल्या लेटरची सिरीज चेक करू. KLMN म्हणजे क्रमाने एक एक अल्फाबेट पुढे सरकत आहे. एनच्या पुढे असेल O. दुसऱ्या अल्फाबेटची सिरीज चेक करू. IJKL इथे पण एक एक अल्फाबेट पुढे सरकत आहे. एलच्या पुढे असेल M. तिसऱ्या लेटरसाठी सिरीज चेक करू. OPQR इथे पण एक एक अल्फाबेट पुढे सरकत आहे. आरच्या पुढे असेल S. OMS ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतोय. ऑप्शन नंबर 2. दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती जरी ती सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असली तरी ती सत्य आहे असे गृहीत धरा. दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणते निष्कर्ष विधानांचे तार्किकदृष्ट्या अनुसरण करतात ते ठरवा. विधाने दिली आहेत 3. आपण डायग्राम काढून घेऊ. सर्व योद्धे राजकारणी आहेत. सर्व योद्धे राजकारणी. पुढे आहे सर्व नेते सरदार आहेत. सर्व नेते सरदार. नेते आणि सरदार बाजूला घ्यावे लागतात. सर्व नेते सरदार.
काही सरदार योद्धे आहेत. तिसरं विधान आहे काही सरदार योद्धे आहेत, म्हणजे हे असं नाही येणार. काही सरदार योद्धे आहेत असं येईल. हे असतील सरदार. आपली डायग्राम तयार झाली आहे. आता त्यांनी दिलेले निष्कर्ष बघू. पहिला निष्कर्ष आहे काही योद्धे नेते आहेत. काही योद्धे नेते, योद्धा आणि नेत्यांचा संबंध इथे दिसत नाही आहे, त्यामुळे पहिला निष्कर्ष इथे चुकीचा येईल. दुसरा निष्कर्ष आहे काही राजकारणी सरदार आहेत. राजकारणी आणि सरदार यांचा संबंध इथे येतो आहे, म्हणजे दुसऱ्या निष्कर्षानुसार आपल्याला म्हणता येईल की काही राजकारणी सरदार आहेत. दुसरा निष्कर्ष इथे योग्य असेल. आपलं उत्तर येईल फक्त निष्कर्ष 2 अनुसरण करतो. ऑप्शन नंबर 4. ABCDGH आणि I हे एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. आपण गोलाकार टेबल काढून घेऊ. 7 लोक आहेत. 1 2 3 4 5 6 7. Aच्या डावीकडून मोजल्यास D आणि A दरम्यान फक्त 2 व्यक्ती बसल्या आहेत. इथे आपण Aची पोझिशन घेऊ. Aच्या डावीकडून मोजल्यास A आणि D मध्ये 2 व्यक्ती, म्हणजे इथे येईल D. पुढे आहे H हा Gच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे. H आणि Gची आपल्याला कोणाचीच पोझिशन माहीत नाही. पुढे बघू. I हा Gच्या अगदी उजवीकडे बसलेला आहे. एक काम करू, आपण पहिलं वाक्य बाजूला ठेवू, दुसरं आणि तिसरं वाक्यासाठी चेक करू. H हा Gच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे. इथे आपण G घेऊ. Gच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे H, इथे येईल H. I हा Gच्या अगदी उजवीकडे बसला आहे. Gच्या उजवीकडे I. I हा Dच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. I Dच्या डावीकडे आहे, म्हणजे इथे येईल D. Dच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर I. आता आपण पहिलं वाक्य बघू. Aच्या डावीकडून मोजल्यास D आणि A दरम्यान फक्त 2 व्यक्ती बसल्या आहेत, म्हणजे इथे येईल A. Aच्या डावीकडे A आणि D मध्ये 2 व्यक्ती, ह्या 2 व्यक्ती. पुढे म्हटलेलं आहे B हा Hचा जवळचा शेजारी नाही. B Hच्या जवळ नाही, म्हणजे B येईल इथे. आणि आता उरलेला आहे C. C असेल इथे. विचारलं आहे कोण Cच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे. Cच्या उजवीकडे म्हणजे या बाजूला मोजायचं. तिसऱ्या स्थानावरती I बसलेला आहे. ऑप्शन नंबर 2. मनोज बिंदू A पासून सुरुवात करतो आणि पश्चिमेकडे 13 किलोमीटर गाडी चालवतो. इथे आपण A बिंदू घेऊ. पश्चिमेकडे 13 किलोमीटर म्हणजे या दिशेला. त्यानंतर तो उजवे वळण घेतो, 2 किलोमीटर गाडी चालवतो. त्याच्या उजवीकडे म्हणजे वरच्या दिशेला 2 किलोमीटर. त्यानंतर तो उजवीकडे वळतो आणि 7 किलोमीटर गाडी चालवतो. पुन्हा उजवीकडे 7 किलोमीटर. त्यानंतर तो डावे वळण घेतो आणि 5 किलोमीटर गाडी चालवतो. त्याच्या डावीकडे म्हणजे आता वरती जाईल 5 किलोमीटर. तो शेवटी उजवे वळण घेतो, 6 किलोमीटर गाडी चालवतो. परत उजवे 6 किलोमीटर आणि P बिंदूवर थांबतो. इथे असेल बिंदू P. पुन्हा A बिंदूवर पोहोचण्यासाठी त्याला किती दूर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवावी लागेल? हे अंतर 7 आहे, हे 6 आहे आणि हे 13 आहे, म्हणजे 7 आणि 6 13. याचा अर्थ P आणि A बिंदू एका लाईनमध्ये आहेत. P वरून A कडे जाण्यासाठी त्याला खालच्या दिशेला यावं लागेल, म्हणजे त्याला दक्षिणेकडे यावं लागेल. आणि टोटल अंतर त्याला हे 5 किलोमीटर आणि हे 2 किलोमीटर असं एकूण 7 किलोमीटर त्याला दक्षिणेकडे यावं लागेल. ऑप्शन नंबर 2. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 602, 600, 696,
690, 682 प्रश्नचिन्ह. इथे 602 मधून 2 वजा केलेले आहेत, 600 आलं. 600 मध्ये 96 ॲड केलेले आहेत, 696 आलं. 696 मधून 6 वजा केले आहेत, 690 आलं. 690 मधून 8 वजा केलेले आहेत, 682 आलं. इथे बहुतेक प्रश्न चुकलेला आहे. इथे 602 नाही 702 पाहिजे होतं आणि इथे 600च्या ऐवजी 700 पाहिजे होतं. आता आपल्याला सोडवावं लागेल. 702 मधून 2 वजा केले, 700. 700 मधून 4 वजा केले, 696. 696 मधून 6 वजा केले, 690. 690 मधून 8 वजा केले, 682. 2-2नी वजाबाकी वाढत चाललेली आहे. आता आपल्याला 682 मधून 10 वजा करावे लागतील. उत्तर येईल 672. ऑप्शन नंबर 2. खालील संख्या आणि चिन्ह मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. गणना फक्त डावीकडून उजवीकडे केली जाईल. सर्व संख्या एक अंकी संख्या आहेत. संख्या आणि चिन्हांची मालिका दिलेली आहेत. आपल्याला विचारलं आहे अशा किती संख्या आहेत ज्यांच्या लगेच आधी एक संख्या आहे आणि लगेच नंतर देखील एक संख्या आहे. म्हणजे इथे थोडक्यात आपल्याला लागोपाठ 3 संख्या असलेल्या शोधायच्या आहेत. डावीकडून बघत जाऊ. 4 7 4 9 9, पुढे 1 4 4 3 8 या ठिकाणी आहे. परत त्याच्याच पुढे 3 8 2, पुढे परत 1 5. पूर्ण मालिकेमध्ये 2 ठिकाणे आहे जिथे संख्येच्या आधी एक संख्या आणि संख्येच्या पुढे लगेच एक संख्या. ऑप्शन नंबर 3 2. पुढील समीकरणात जर अधिक आणि वजा यांची अदलाबदल केली आणि गुणिले आणि भागिले यांची अदलाबदल केली तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? आपण समीकरण लिहून घेऊ. 8 भागिलेचं करायचं गुणिले, 7 अधिकचं करायचं वजा, 56 गुणिलेचं करायचं भागिले, 14 वजाचं करायचं अधिक 2. 14 1 14, 14 चौक 56, 8 7 56 वजा 4 अधिक 2. 56 वजा 4 52 अधिक 2, उत्तर असेल 54. ऑप्शन नंबर 1. खालील संख्या आणि चिन्ह मालिका पहा आणि त्यानंतर दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. गणना फक्त डावीकडून उजवीकडे करायची आहे. सर्व संख्या एक अंकी संख्या आहेत. संख्या आणि चिन्हांची मालिका दिलेली आहे. विचारलं आहे अशी किती चिन्हे आहेत ज्यांच्या लगेच आधी एक संख्या आहे आणि लगेच नंतर देखील एक संख्या आहे. डावीकडून आपण मोजत जाऊ. या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, लगेच इथे पण आहे, लगेच इथे पण आहे आणि इथे पण आहे. पूर्ण मालिकेमध्ये एकूण 5 ठिकाणे आहे की जिथे चिन्हांच्या आधी एक संख्या आणि चिन्हाच्या पुढे एक संख्या आहे. ऑप्शन नंबर 2. पुढील समीकरणात जर अधिक आणि वजा यांची अदलाबदल केली आणि गुणिले आणि भागिले यांची अदलाबदल केली तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? समीकरण लिहून घेऊ. 43 अधिकचं करायचं वजा, 15 भागिलेचं करायचं गुणिले, 2 वजाचं करायचं अधिक, 12 गुणिलेचं करायचं भागिले 4. 4 1 4, 4 त्रिक 12, 43 वजा 15 दुने 30 अधिक 3. 43 वजा 30 13
अधिक 3, उत्तर असेल 16, ऑप्शन नंबर 4. खालीलपैकी कोणता अक्षर संख्यासमूह दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊन मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण करेल? GIM 8, HJN 11, IKO 14, JLP 17, प्रश्नचिन्ह. आधी आपण फक्त संख्या पाहू. 8, 11, 14, 17. म्हणजे 8मध्ये 3 मिळवल्यावर 11 येत आहेत, 11मध्ये 3 मिळवल्यावर 14 येत आहे, 14मध्ये 3 मिळवल्यावर 17 येत आहे, म्हणजे पुढे 17मध्ये 3 मिळवल्यावरती 20 आपल्या उत्तरामध्ये असेल. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि 3 कॅन्सल झाला. आता आपण अल्फाबेटची सिरीज पाहू. GHIJ. पहिलं अल्फाबेट बघितलं तर क्रमाने चाललेलं आहे. GHIJ, पुढे असेल K. K ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते आपलं, म्हणजे KMQ 20 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत A अधिक B म्हणजे A ही B ची आई आहे. A वजा B म्हणजे A हा B चा भाऊ आहे. A गुणिले B म्हणजे A ही B ची पत्नी आहे आणि A भागिले B म्हणजे A हे B चे वडील आहे. जर M अधिक N वजा O गुणिले P भागिले Q असेल तर M चे Q शी काय नाते आहे? M अधिक N म्हणजे येईल M ही N ची आई आहे. M आई आहे त्यामुळे गोल N ची आई. N वजा O असेल, N हा O चा भाऊ आहे. N भाऊ म्हणजे पुरुष झाला त्यामुळे चौकोन, O चा भाऊ. O गुणिले P असेल, O ही P ची पत्नी आहे. O ही पत्नी म्हणजे स्त्री झाली, P ची पत्नी. O आणि P पती पत्नी. P भागिले Q म्हणजे असेल, P हे Q चे वडील आहेत. P हे Q चे वडील आहेत. आपल्याला विचारलं आहे M चे Q शी काय नाते आहे? Q चे वडील P, P ची पत्नी O, O चा भाऊ N आणि N ची आई M आहे. म्हणजेच O ही Q ची आई आहे आणि N आणि O हे दोघे भाऊ बहीण असल्यामुळे M ही O ची पण आई झाली. म्हणजे याचा अर्थ M ही Q ची आईची आई आहे. ऑप्शन नंबर 1. खाली दिलेल्या जोड्यांच्या 2 संचांप्रमाणेच नमुन्याचे अनुसरण करणारी जोडी निवडा. दोन्ही जोड्या समान नमुन्याचे अनुसरण करतात. आधी आपण त्यांनी दिलेल्या जोड्यांचं रिलेशन समजून घेऊ. J A Y, त्याचा संबंध आहे M D B. J चा संबंध M सोबत दाखवला आहे. J च्या पुढे 3 नंबरला आहे M. A चा संबंध D सोबत आहे. A च्या पुढे 3 नंबरला आहे D. Y चा संबंध B सोबत आहे. Y च्या पुढे 3 नंबरला येतोय B. म्हणजे इथे 3-3ने अल्फाबेट पुढे सरकलेले दिसत आहे. यासारखं आपल्याला या 4 ऑप्शन्सपैकी शोधायचं आहे. एक एक ऑप्शन आपण चेक करू. R चा संबंध U सोबत आहे. R च्या पुढे तिसरा अल्फाबेट आहे U. I चा संबंध L सोबत आहे. I च्या पुढे तिसरा अल्फाबेट आहे L. C चा संबंध Z सोबत आहे. C च्या मागे Z येतोय, म्हणजे पहिला ऑप्शन इथे कॅन्सल झाला. दुसऱ्या ऑप्शनसाठी चेक करू. H चा संबंध K सोबत आहे. H च्या पुढे तिसरा अल्फाबेट K. E चा संबंध H सोबत आहे. E च्या पुढे तिसरा अल्फाबेट H. N चा संबंध J सोबत आहे. N च्या मागे चौथा अल्फाबेट येतोय J, म्हणजे दुसरा ऑप्शन पण इथे कॅन्सल झाला. तिसऱ्या ऑप्शनसाठी चेक करू. U चा संबंध X सोबत आहे. U च्या पुढे तिसरा अल्फाबेट X. P चा संबंध S सोबत आहे. P च्या पुढे तिसरा अल्फाबेट S आणि C चा संबंध F सोबत आहे. C च्या पुढे तिसरा अल्फाबेट आहे F. म्हणजे इथे तिसरी सिरीज मॅच होती आहे.
ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दिलेल्या पर्यायांमधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारी संख्या निवडा. 89, 103, 94, 108, 99, 113, 104 प्रश्नचिन्ह. इथे असं दिसतंय 89 मध्ये 14 ॲड केलेले आहे, 103 आले. 103 मधून 9 वजा केलेले आहेत, 94 आले. 94 मध्ये परत 14 ॲड केले, 108 आले. 108 मधून परत 9 वजा केले, 99 आले. 99 मध्ये परत 14 ॲड केलेले आहेत, 113 आले. आणि 113 मधून परत 9 वजा केलेले आहेत, ते 104 आले. आता आपल्याला परत 104 मध्ये 14 ॲड करावे लागतील, ते येतील 118. ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. हा प्रश्न खाली दिलेल्या 5 3 अंकी संख्यांवर आधारित आहे. 412, 366, 307, 241, 667. त्यांनी विचारलं आहे सर्वात लहान संख्येच्या तिसऱ्या अंकामधून सर्वात मोठ्या संख्येचा पहिला अंक वजा केल्यास काय परिणाम मिळेल. सर्वात लहान संख्या इथे आहे 241. त्याच्या तिसऱ्या अंकामधून म्हणजे 1 मधून सर्वात मोठ्या संख्येचा पहिला अंक वजा करायचा आहे. सर्वात मोठी संख्या आहे 667, म्हणजे त्याचा पहिला अंक 6. 1 मधून आपल्याला 6 वजा करायला लावलेले आहेत. 1 वजा 6 येईल -5. ऑप्शन नंबर 3. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत लिप्सला 4628 आणि प्युअरला 3567 असे सांकेतिक केले जाते. दिलेल्या सांकेतिक भाषेत पीचा संकेतांक काय आहे. लिप्स आणि प्युअर या दोन्ही शब्दांमध्ये आपल्याला पी हा लेटर कॉमन दिसतोय आणि या दोन्ही शब्दांच्या सांकेतांकामध्ये 6 ही संख्या आपल्याला कॉमन दिसते. म्हणजे पीचा संकेत आहे 6. ऑप्शन नंबर 2. उत्तर दिशेकडे तोंड करून उभ्या असलेल्या 81 विद्यार्थ्यांच्या एका रांगेत सीमा उजव्या टोकापासून 12व्या स्थानावर आहे. जर मंजू सीमाच्या डावीकडे 9व्या स्थानावर असेल तर रांगेच्या डाव्या टोकापासून मंजूचे स्थान काय असेल. एकूण विद्यार्थी आहेत 81. सीमा उजव्या टोकापासून 12व्या स्थानावर आहे, म्हणजे या बाजूने 12व्या स्थानावरती आहे सीमा. जर मंजू सीमाच्या डावीकडे 9व्या स्थानावर असेल, मंजू सीमाच्या डावीकडे म्हणजे या बाजूला 9व्या स्थानावर आहे. 12 आणि 9 21 येत आहे, म्हणजे उजव्या टोकापासून मंजूचे स्थान आहे 21वे. तर रांगेच्या डाव्या टोकापासून मंजूचे स्थान काय असेल. आपल्याला डाव्या टोकापासून विचारलेलं आहे या बाजूने. एकूण विद्यार्थी संख्या आहे 81. उजव्या टोकापासून पाहिलं तर मंजू आहे 21व्या स्थानावरती. डाव्या टोकापासून मोजण्यासाठी आपल्याला मंजूच्या उजवीकडचे 20 विद्यार्थी 81 मधून वजा करावे लागतील. ते येईल 61. ऑप्शन नंबर 1. XC14 हे एका विशिष्ट प्रकारे VG1शी संबंधित आहे. त्याचप्रकारे RD18 हे PH5शी संबंधित आहे. समान तर्कानुसार UP4 हे दिलेल्या पर्यायांपैकी कशाशी संबंधित आहे. सर्वात आधी आपण संख्यांचा संबंध लक्षात घेऊ. 14चा संबंध आहे 1 सोबत आणि 18चा संबंध आहे 5 सोबत. म्हणजे इथे 14 मधून 13 वजा केलेले दिसत आहे, 1 आलं. 18 मधून 13 वजा केले 5 आलं. आपल्याला विचारला आहे UP4चा संबंध. UP4 4 मधून 13 वजा केले तर येथील -9. -9 इथे ऑप्शन नंबर 2 आणि 4 दोन्हींमध्ये दिसत आहे. पहिला आणि तिसरा ऑप्शन कॅन्सल झाला. आता आपण अल्फाबेटची सिरीज चेक करू. XCचा संबंध आहे VG सोबत आणि RDचा संबंध आहे PH सोबत. Xच्या मागे दुसरा लेटर आहे V
सीच्या पुढे चौथा लेटर आहे जी. असंच आरच्या मागे दुसरा लेटर आहे पी आणि डीच्या पुढे चौथा लेटर आहे एच. आता त्यांनी विचारलेला UPसाठी आपण चेक करू. यूच्या मागचा दुसरा लेटर आहे यस आणि पीच्या पुढचा चौथा लेटर आहे टी. म्हणजे ST वजा 9 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत पीक हे 4628 आणि कॉस्ट हे 3567 असे लिहिले जाते. दिलेल्या सांकेतिक भाषेत सी साठीचा सांकेतांक काय आहे? दोन्ही शब्दांमध्ये सी हे लेटर कॉमन आहे. दोन्ही शब्दांच्या सांकेतांकामध्ये 6 हा अंक कॉमन दिसतोय. म्हणजे सी साठीचा संकेत आहे 6, ऑप्शन नंबर 2. जर 4, 1, 5, 7, 9, 6 या संख्येत प्रत्येक सम अंकात 2 मिळवले आणि प्रत्येक विषम अंकातून 1 वजा केला तर नवीन संख्येत डावीकडून 5व्या आणि उजवीकडून पहिल्या अंकाची बेरीज किती असेल? पूर्ण संख्यामध्ये आपल्याला ऑपरेशन करण्याऐवजी आपण फक्त जे विचारलं आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करू. डावीकडून 5व्या आणि उजवीकडून पहिल्या अंकांची बेरीज विचारली आहे. डावीकडून 5वा अंक आहे 9 आणि उजवीकडून पहिला अंक आहे 6. समसंख्येत 2 मिळवायला लावलेले आहे. म्हणजे 6 मध्ये 2 मिळवले 8 आणि विषम अंकातून 1 वजा करायचा आहे. म्हणजे 9 मधून 1 वजा करायचा 8. या दोन्ही अंकांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. 8 + 8 16, ऑप्शन नंबर 2. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार खालील 4 अक्षर समूह जोड्यांपैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. कोणती अक्षर समूह जोडी त्या गटाशी संबंधित नाही? 4 ऑप्शन्सपैकी एक गटात बसत नाही, तो आपल्याला ओळखायचा आहे. इथे बघा असं दिसतंय, एनच्या मागचा लेटर एम, आरच्या मागचा लेटर क्यू. दुसऱ्या ऑप्शनमध्ये ईच्या मागचा लेटर डी, आयच्या मागचा लेटर एच. चौथ्या ऑप्शनमध्ये आरच्या मागचा लेटर क्यू, व्हीच्या मागचा लेटर यू. तिसऱ्या ऑप्शनमध्ये एक्सच्या मागचा लेटर डब्ल्यू पाहिजे होता आणि झेडच्या मागचा लेटर हा वाय पाहिजे होता. पण इथे XZTL असं दिलेलं असल्यामुळे ऑप्शन नंबर 3 हा गटात बसत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. धन्यवाद.